मित्रांनो, माझं नाव संध्या आहे आणि मी एक गरीब कुटुंबातील आहे. माझे आई वडील एका सावकाराच्या इथे शेती करतात आणि मी मोठी आहे. माझे 2 भाऊ आहेत, ते माझ्यापेक्षा लहान आहे. मग मी 18 वर्षांची झाले. माझ्यासाठी काही पाहुणे बघायला येऊ लागली होती. मग जिथे माझी आई वडील काम करत असतात सावरकऱ्या इथे त्यांनी माझ्यासाठी एक पाहुणे आणले आणि ते पाहुणे खूप श्रीमंत घरातील आहेत. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. खूप दौलत, शेती, त्यांना काहीच कमी नाही, असा निरोप सावकारांनी माझ्या वडिलांना सांगितला. मग माझे वडील नको नको म्हणू लागल, कारण ते घर मला झेपत नाही आणि तिथे माझी मुलगी मी कसा देऊ. बर असे म्हणल्यावर सावकारांनी म्हटले की तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय एकच ना, फक्त तू तयार हो, बाकी मी बघून घेतो. असे म्हटल्यावर माझे वडील लग्नासाठी तयार झाले. मी दिसायला तर तुम्हाला सांगायचे विसरूनच गेली. माझं वय 20 वर्षे आहे. मी खूप सुंदर आहे. एकदम गोरी पान आणि देखणी, एकदम नाक सरळ, डोळे घारे घारे, लांब केस, 5 फूट 10 इंच उंची, इतके सुंदर मी होते. मग काही दिवसांनी मला पाहुणे बघायला आले आणि त्यांनी मला एका नजरेत पसंत केले. आम्हाला काहीच नको, फक्त मुलगी द्या, असे त्यांनी म्हटले. मग माझे लग्न झाले. मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेली. माझ्या नवऱ्याच्या घरी फक्त सासू, सासरे आणि नवरा आणि मी असे आम्ही चौघीच राहायचं. मग लग्न झाल्यानंतर आमच्या सूरज हे माझ्या नवऱ्याचे नाव आहे, हे तर मी तुम्हाला सांगायचं विसरले. मग सूरजने मला मुंबईला घेऊन गेले आणि सासू सासरे हे गावाकडेच शेती वगैरे पाहायचे. खूप मोठा बिझनेस हा मुंबईलाच होता. मग मुंबईला गेल्यावर ती मला तिथे सेटल होण्यासाठी थोडे काही दिवस लागले, तरीही मी ते ऍडजस्ट करून घेतले. कारण मी एका खेडेगावातील मुलगी होते, त्यामुळे शहरात ऍडजस्ट करणे म्हणजे खूप अवघड असते ना. खूप मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये एक नोकर खूप दिवसांपासून राहत होता. तो मालकांची पूर्ण काळजी घेत असे. माझे लग्न होण्याच्या अगोदर तोच घरातील लोकांचे सारे काम करायचा. मग मी लग्न होऊन आली आणि सूरज खूप चांगले राहू लागलो. असेच काही वर्ष पलटून गेले, परंतु आम्हाला काही मूल होत नव्हते. मग सासू सासरे फोनवरती बोलू लागले की तुम्हाला 4-5 वर्षे झाली, अजूनही मूल होत नाही आणि आपल्याला एवढी प्रॉपर्टी आहे, त्याचं काय करायचं, तुला काहीतरी दुसरा पर्याय शोधला पाहिजे. म्हणजे सूरजचे लग्न, दुसरे लग्न लावून द्यायचे, हे माझ्या सासू सासऱ्यांच्या खूप मनात होते. कारण मला मूल होत नव्हते, परंतु सूरज माझ्यावर खूप प्रेम करायचा. त्याला मला सोडून दुसरे लग्न करणे खूप कठीण जायचे. तो लग्नाला नकार द्यायचा. मग मी सूरजला म्हटले की आपण दवाखान्यात दाखवून बघूयात ना, ज्यांना मूल होत नाही त्यांना दाखवल्यास मूल होतात. मग आपण ते करून पाहूया. मग सूरज तयार झाला आणि आम्ही सकाळी तयार होऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये एका मॅडमची भेट घेतली. म्हणजे डॉक्टरांनी आमच्या दोघांना तपासले आणि म्हटले की काही प्रॉब्लेम करू नका, जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न करू शकते. तुम्ही 2 दिवसांनी येऊन रिपोर्ट घेऊन जावा की प्रॉब्लेम काय आहे आणि कशामुळे तुम्हाला मूल होत नाही, हे तुम्हाला रिपोर्ट मध्ये समजेल. आम्ही हो म्हणून तिथून घरी आलो. मग 2 दिवसानंतर सूरज हा रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सूरजला असे काही डॉक्टरांनी सांगितले. ते ऐकून सूरजला खूप मोठा धक्का बसला व त्यानंतर सूरजने माझ्यासोबत एक खेळ खेळला आणि तोही असा खेळ, तो खेळ मला माहिती नव्हता. तर मित्रांनो, सूरज घरी आला आणि त्या दिवसापासून रोज मला दूध देऊ लागला, संध्याकाळी पिण्यासाठी. मग मला वाटू लागले सूरज मला कधीही दूध देत नाही, परंतु आज दूध का देतोय, त्याला माझी किती काळजी आहे, हे मला असे वाटले. परंतु त्याच्या पोटात खूप वेगळा प्लॅन होता, हे माझ्या लक्षात आलेच नाही. मग मित्रांनो, मी ते दूध प्यायचा आणि मी तिथे झोपून जायचे.
आणि मी सकाळी उठायचे तर सूरज माझ्याकडे माझ्या अंगावर हात पाय टाकून झोपलेला दिसायचं. असेच काही दिवस निघून गेले. मग काही दिवसानंतर मी प्रेग्नंट राहिले. मला दिवस गेली मी इतकी खुश झाले की सांगूच नका. मी सूरजलाही सांगितले की सूरज आपण आई वडील होणार आहोत. आपल्याला डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली आहे. खरंच मी त्यांची खूप म्हणजे खूपच आभारी आहे. आणि सूरजलाही खूप खुशी झाली. मग असेच मी माझ्या फ्रेंड सोबत काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर फिरायला गेले. बाहेर फिरायला गेल्यावरती मला माझी ट्रीटमेंट घेणार आहे डॉक्टर भेटली आणि ती मला म्हणू लागली असे काही सांगितले. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. मी आता जगावे का मरावे अशी माझी हाल झाली. मला काही समजत नव्हते. आत्ताच जावे आणि कुठेतरी जाऊन आपला जीव द्यावा, कारण आपल्याला कोणाला तोंड दाखवायला ही जागा राहिली नाही असे मला वाटले. परंतु मी हिम्मत धरली, कारण त्यामध्ये माझी काहीही गलती नव्हती. सारी गलती त्या सूरजची होती. तर मित्रांनो, मला असं काही सांगितलं की सूरज हा कधीही बाप आणू शकत नाही, कारण त्याच्या रिपोर्ट मध्ये असे आहे की तो कधीही कोणाचाही बाप होऊ शकत नाही. तर मित्रांनो, मी घरी गेले तसाच रोज मला जसा सूरज दूध प्यायला द्यायचा तसेच मी दूध प्यायला लागले. आणि सूरज मला दूध देत असताना तो माझ्या जवळपास बसून मला दूध पाजवायचा. परंतु मला ते अगोदर त्याचा प्रेम वाटायचं, परंतु त्याच्या मागचा फायदा मला वाटलंच नाही. तर मित्रांनो, मग मी दूध पिण्याचा नाटक केले. मी सूरज असं काही दाखवले की ते दूध मी पिले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगायचे विसरूनच गेली. आमच्या घरातील हा नोकर होता ना, तो खूप दिसायला सुंदर होता, एकदम हँडसम. परंतु त्याने माझ्याकडे कोणत्याही वाईट नजरेने पाहिले नाही किंवा मी त्याला त्या नजरेने बघितली नाही. परंतु त्या नोकराचा फायदा घेऊन सूरजने माझ्यासोबत खूप इन्साफी केली. तर मित्रांनो, मग मी ती दूध पिले याचा झोपायचा नाटक करून झोपी गेली. तर थोड्या वेळानंतर सूरज हा बाहेर गेला आणि रूम मध्ये कोणाला तरी सोबत घेऊन आला. ती झोपली आहे आणि तू तुझे काम करून बाहेर येऊ शकतोस. मला तर धक्का बसला की कोण असेल, कारण मी डोळे उघडू शकत नव्हते. जर डोळे उघडले तर माझ्यासोबत काय होत आहे हे मला समजत नाही, समजणार नव्हती. मग मी तसे डोळे मिटवून झोपायचा नाटक केले. तर मित्रांनो, माझ्या रूम मध्ये तो नोकर आला होता आणि सूरजने दरवाजा लावून घेतला. नोकर माझ्या जवळ आला, अंथरून अंगावरचे काढला आणि तो हळूहळू साडी काढण्याच्या प्रयत्नात होता. मग तो साडी काढत असताना एकदम मी उठली आणि तुम्ही हे माझ्यासोबत काय करताय? कशासाठी? आज हे माझ्यासोबत करून तुम्हाला काय भेटणार आहे? आणि सूरज माझा नवरा आहे, तू नाही. आणि तो म्हणाला, मला तुम्हाला रात्रीला देतोय. किती दिवसापासून हे नाटक चालू आहे? मला सांगू शकता? मला समजलं आहे की सूरज हा कधीही बाप बनू शकत नाही. या पाठीमागचा हेतू काय आहे? प्लीज मला सांगा. अशी करून मी त्याच्या पाया पडू लागली. तर तो नोकर उठला आणि म्हणू लागला की मॅडम, प्लीज मला माफ करा. मला सरांनी सांगितले की तू माझ्या बायको सोबत रात्री घालू शकतोस, कारण जेवढी पैसे लागतील तेवढे मी तुला द्यायला तयार आहे. आणि जर तू माझी काम केला नाहीस तर तुला या शहरात कुठेही काम मिळणार नाही, अशी धमकी दिली. मग मॅडम, मला सरांचे काम ऐकावे लागले, कारण गरीब आहे. जर हे माझे हे काम केले नाही तर माझी परिस्थिती खूप अवघड आहे. माझी आई वडील आहे, मी त्यांना पैसा कसा पाठवू शकतो? प्लीज मॅडम, मी तुम्हाला बहीण मानतो, परंतु सरांनीच मला हे काम सांगितले आहे, मला माफ करा. सरांनी मला तुमच्या सोबत झोपायला सांगितले. फक्त झोपून मी जात असतो आणि बाहेर गेल्यावर काम झालं का एवढे साहेब विचारतात. मी हो म्हणून तिथून निघून जातो आणि मग साहेब तुमच्याजवळ येऊन झोपतात. ठीक आहे, याबद्दल सरांना काही सांगू नका. फक्त काम झालं आहे एवढेच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे मॅडम, असे म्हणून तो नोकर घरातून म्हणजेच रूम मधून निघून गेला. मग सकाळ झाली, मी उठले
आणि सूरजला म्हणून लागली की सूरज, माझ्या सोबत रोज संध्याकाळी कोण झोपत आहे? मला सारं समजलं आहे. मला डॉक्टरांनी भेटल्यावर सांगितलं हो, आणि त्यांनी मला खरं काय आहे ते सारं सांगितलं आहे. आता मला प्रेग्नंट राहायचं नाही. मी गर्भपात करणार आहे. तो माझा गलत फायदा घेतला आहेस असे मी सूरजला म्हणू लागले. मग सूरज माझी माफी मागू लागला. प्लीज मला माफ कर, कारण की मी माझ्या इज्जतीसाठी, कारण मला मूल होत नाही. हे जर समाजाला समजलं तर मी कुठलाच राहणार नाही. मला फक्त मरणे हाच माझा दुसरा पर्याय होता. परंतु मी विचार केला की आपण दुसरं कोणाकडूनच आहे, कोणाकडून मूल घेऊ शकतो याचा सध्याला पत्ता लागू शकत नाही, असा मी विचार केला. मग मी त्या नोकरला हे सांगितले आणि त्याच्याकडून तू प्रेग्नंट राहिलीस, तू खूप खुश होतीस आणि माझी इज्जत राहिली. एक मूल झालं की आपल्या वंशाला दिवा झाला असे मला वाटायचे, कारण माझी इज्जत हीच झाकून राहिली असे मला वाटले. परंतु तुला असे कधी समजेल हे मी विचार केलाच नव्हता. प्लीज, मी तुझी माफी मागतो. प्लीज मला माफ कर. मला हे डॉक्टरने सांगितल्यावर खूप धक्का बसला. तुझ्या सोबत असे करावे असे मला वाटले नाही, परंतु माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता असे सूरजने त्याच्या गोष्टीवर मला खूप वाईट वाटले. आणि दुसरं की त्याने माझा फायदा घेतला आहे. मी काय करू आणि काय